नमस्कार, मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. डायरेक्ट गावातून थेट गावातून पिरंदवणे गावात आहे संगमेश्वरमध्ये. आणि आजची व्हिडिओ खास होणार आहे, गुराशी चाललेलं आहे. गुरं घेऊन आमचे गुरं आहेत, तर गुराशी जाऊया. कुठे गुरं जातात ते बघूया. हे बघा वाड्यामध्ये आलेलं आहे. हा पाडा आहे बारका. आता सोडतोय कुठे बारबाईकडे न्याल. हे बघा यांना सोडायचंय आपण. बघा दोघं मारायला येतात बैल. हा अजून लोणणे का बांधतात यांना बैलांना? पळतात म्हणून ना. हे पळतात म्हणून आहे ना, त्यांच्या गळ्यात लोंढे बांधतात, मग जास्त पळत नाहीत. मग त्यांच्या पाठी पळायला लागत नाही जास्त. इकडे तिकडे पळत राहतात. आणि आमचे बैल आहेत ना, जास्त सोडत नाही आम्ही. म्हणजे एक टाईमच सोडतो, सकाळचे फक्त. कधी कधी दुसरं काम असेल तर मग असे बांधूनच राहतात. मग दाव्यावरती त्यांना खायला वगैरे घातलं जातं. आमचा जुना वाडा आहे. हे बघा डेलीचं शेण बघा किती निघते. एक बादली निघते ना. हे बघा हे आता सुकायला टाकाल ना. आता ही गौरी होती. गौरी आपल्याला पावसाळ्यात वगैरे धुरी करायला मच्छर येते ना, त्या टायमिंगला बरी पडते. ही पण मारते. म्हणजे तिन्ही मारायला जातात. तो फक्त मारत नाही. आपण तुम्हाला नाही ना मारत. आता ते दर दिवशी सोडतात ना त्यांना, ते मारत नाही. घरी कोणालाच नाही ना मारत. बाबूच्या यायला हा ती येत नाही सोडायला, तर तिला काय माहिती नाही. बाबांना पण नाही मारत. गाय बघा ठेंगणी गावठी गाय आहे. हे पण गावठी बैल आहेत. हे बघा बघितलं मारायला येतात. लोंढणे कुठे गेले? हा बघा इथे लोंढणं आहे ना, हा गळ्यात बांधायचा त्यांच्या. आमच्या इथे फक्त इथून खाली जायला फक्त थोडे वाट अशा हे आहे, दगड वगैरे आहेत. नाहीतर मग खालती रोड आहे. तर बघूया आज गुरु कुठं जातात ते चरायला. आता चरायला एवढं काय नाही आता. कसं सुकं आहे, गवत वगैरे सुकं. आता पेंडा सुका. मग गावचे बैल वगैरे आहेत ना, मग ह्या टायमिंगला सुकत जातात. आणि पावसाळा आला ना की पावसाळ्यामध्ये त्यांना चांगलं खायला भेटतं. मस्त भेटतं. हिरवागार चारा भेटतो, त्यामुळे मग असे गुबगुबीत होते. हे बघा लोंढणा बांधतात आता आप्पा. माझे वडील आहेत ते. आणि बाबा आणि बाबूचे तिघजण असतात गावाला. आता आप्पा बैल घेऊन जातात. बाबा कुठेतरी चाललेच वाटतं. घरीच आहेत का बाबा? आम्हाला मारतात पण आप्पांना नाही मारत. ह्याच्याही गळ्यात तिघांच्याच ना गळ्यात. ह्याच्या नाही. हा साईडला डायरेक्ट अटॅक करतात आमचे बैल, मारायला येतात. इथे आता बाहेर येतील बघा. हे पद्धतशीर चालत जाणार. लोणणीवाली माणसं माहीत. लोणणीवाली हे बघा. आणि याला भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की यांना चालता येत नाही, मग लोणणे कशाला बांधतात. तर हे बघा व्यवस्थित आहेत सगळे, चालतात वगैरे, असं काय नाही. आमचे नांगरातले बैल आहेत, नांगरात चालणारे बैल आहेत. आणि लोणणे ह्या कारणासाठी बांधतात कारण पळतात इकडे तिकडे. ओ वहिनी काय बरं ना? काय करतो? काय शेण भरतोय काय? आपण इथे वाडा आहे मारतो. अरे साहेब येत आहे काय? चल जाऊन येऊया. तर ह्यांना लोणणे का बांधतात? तर लोणणे ह्या कारणासाठी बांधतात की पळू नयेत म्हणून.
आणि इकडे तिकडे पळत राहतात, त्यामुळे बाकी काय नाही. लोंढणे बांधले की जास्त जात नाही. ओ काकू, काय बोलतेस, बरी आहेस ना? अरे फोन केला होता त्या दिवशी. काय करतेस? हा काय बोलते, बरी आहेस? कसली झाली बरी? काय चाललंय? काय चाललंय? येतो नंतर. होय, जरा गुराशी जाऊन येतोय. चल, येतो नंतर. चहा नाश्ता. नाश्ता काय केलास? आज मच्छीचा वार आहे. काय बनवणार आहेस? सुकी मच्छी कर आणि भाकरी कर. आलो. कुठे? हा येतो. कुठे? हा, अरे चला. हट. आणि काठी का घेतात ते बघा, असे हाताने येत जात नाहीत, मग काठी घ्यावी लागते. म्हणजे काठी हातात असेल ना तर कसे चालतात मग ते व्यवस्थित. हे बसायचंय तुला विघ्ना? बसायचंय? हा, वरतीच तिकडेच. कसं आप्पा फक्त एका बैलाला घेऊन जातात पुढे वाट दाखवायला, मग हे 3 जण असे मागून जातात. चल वरती. हट. अरे मारतो त्याला, एवढसा पाडकोय नी त्याला. हा खालती गेला रोड. आमच्या वाडीतले माणसं आहेत त्याच्यावर, रस्त्यावरती माणसं आहेत. काय करताय? पाईपलाईन? पाईपलाईन आणताय ते? हा, पाईपलाईनचं काम चालू आहे. म्हणजे आमच्याकडे आहेत ना आता घरोघरी सरकारी नळ आलेत, तर ते आता खालती गावात एक लाईन वरून घेऊन जातात ह्या टाकीतून. त्याचं जरा बाजूला इथे काम चालू आहे, रोडच्या बाजूनेच पाईप टाकायचं काम चालू आहे आता. म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी पाईपलाईन आले, झाले, मंजूर झाले. आता पाणी येईल तेव्हा बोलायचं पाणी आलं. ह्या चपलीमध्ये काटा घुसला. ह्या चप्पल इकडे गावाला काही कामाच्या नाहीत, गर्दीचे काटे घुसतात चपलीमध्ये. हे बघा, आणि आता आपण आलेलो आहे डुऱ्यावर. हे डुऱ्यावर पेवायला येतं रे. हा, आणि इकडून खालती आहे ना बारबाईत जाणार गुरं. आपण बारबाईत नेत आहे ना? कुठे वरती? रावाच्या इकडे? हा, आम्ही जातो. हा डुरा, वरचा डुरा आणि हा खालचा डुरा. हे बघा, ह्या डुऱ्यात आम्ही पेवायला शिकलेलं. आता लय लहान वाटतो तो. आणि ह्या डुऱ्यात नंतर वरती गेलेलं. इथे पाण्यात उतरायला शिकलेलं, तिथं जाऊन थोडे हातपाय मारायला शिकलेलं त्या डुऱ्यात. या तुम्हाला दाखवतो डुरा केवढूसा आहे तो. हा बघा, हा छोटा डुरा जिथं आम्ही पाण्यात उतरायला शिकलेलं. आणि इकडे ह्याच्यामध्ये उड्या मारायला शिकलेलं, वरून ह्या बांधावरून उड्या मारायला शिकलेलं. आणि जो थोडंसं पेवायला शिकलेलं आहे बघा. पहिल्यांदा लय कसं मोठा वाटायचा इथून तिथे जायपर्यंत. बघा, तुम्ही येतावरी पेवायला. आता पाणी लय कमी आहे, आता पाणी आटत जातं त्याचं. पाणी येतच राहतं तिथून, प्यायचं पाणी आहे इथे. आणि आमच्या वाडीला आत्ता पाणी येतं ना ते निवईवाडीतून. आमच्या निवईवाडी आहे ना गावातली, तिकडे वरती आहे. त्या साईडनी असं पाईपानी आडवं डोंगरातून येतं पाणी. मग ते डुकरांनी वगैरे कधी पाईप वगैरे हलवला ना, मग नंतर परत जावं लागतं तिकडे. त्याचा जॉईंट वगैरे म्हणजे व्यवस्थित पाईप लावायला जावं लागतो. आपण बैल नेले वाटतं इकडे, लावले पुढे जाऊन. लागले रे. हा, पिकलेच नाही. हे बघा, हे फळ माहिती आहे का तुम्हाला कसलं आहे? कसलं आहे रे हे? ओल आहे, ओल.
झाड बघ केवढं, एवढं जुनं झाड आहे ना. आम्ही लहानपणी आहे ना याच्यावरती चढायचो आणि असे लाल लाल ओवलं काढायचो आणि ओवलं आम्ही खायचो. तुम्ही येतावर येतं खायला? नाही येत? इकडे पडलेली असतात, पिकल्यावरती पडतात ना खाली. हा काय फळ भेटला? हो हे बघ पिकलेलं आहे. हे असं असतंय ओल, आतमध्ये बी असते. पण हे सुकलंय, थोडं पडलंय आधीच. वरती असं ह्याच्यापेक्षा मोठी मोठी ओलं असतात. भेटलं रे? आहे काय? सुकली ती बोल. हे बघा हे झाड आहे. गावाला आलोय ना जरा बरं वाटलं येऊन. हा पिकलेला आहे. अरे पण हे झालं, ते सुकलंच ते शेवटी. हे काय आतमध्ये बी असते अशी बघा. आता ओलं काढायला वर चढायला लागेल. पिकलेली पण दिसत आहेत कुठं. हिरवी आहेत ना रे, हिरवी आहेत. आप्पा आहेत ना घेऊन गेलेत बैल वगैरे. तर तोपर्यंत आहे ना वाडा साफ करून घ्यायचा आहे, म्हणजे तोपर्यंत येतील बैल दुपारपर्यंत. दावी वगैरे वरती ठेवलेली आहेत. थोडं शेण काढायचं वरती. मगाशी भरली नाही आप्पानी, पण इथे थोडं आहे. बादली कुठे गेली शेणाची? आता गावाला ना शेण पण भेटत नाही, गुरं नाही राहिली ना कोणाकडे जास्त. गणपतीच्या टायमिंगला आहेत ना भरपूर जण असल्यामुळे शेण वगैरे न्यायला येतात सारवणाला, सारवण करायला. वाडा कसा साफ करायचा माहिती आहे काय? एक पत्रा ठेवायचा हातात आणि एखादा झाडू. असं शेण हे लागलं ना शेण वगैरे मग ते असं खंडवायचं मग जातं. ओ हा आलो आलो. इकडे जवळ आणि इथे आहेत ना हे असे खड्डे पाडतात, म्हणून आहे ना त्यांना दुपारचं आली ना मग दर दुसरीकडे बांधावं लागतं. एकाच जागेवरती राहिले असे खड्डे पडतात, जमीन आहे ना त्यामुळे. वाडा साफ करून झालेला आहे पूर्ण. हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे. आता हे मुतलेलं वगैरे असतं ना तर ते साफ होऊन जाते, ते म्हणजे सुकून जाते. जो गुरं येईल तोपर्यंत टाईम आहे अजून गुरं यायला. हा बघा हा सगळा वाडा साफ करून झालेला आहे. आणि हे बघा इकडे आहे ना, इकडे सगळं जमा होतं एकत्र गोकरं. आणि हे गोकरं अगोदर शेतामध्ये जायचं. हे खत आहे ॲक्च्युली, ते शेतामध्ये टाकून आहे ना म्हणजे जाळलं वगैरे जातं. तर आता शेती नाही तरी गोकरं असंच असतं. मग शेकोटीला वगैरे वापरू. आता डिसेंबर महिन्यामध्ये आता थंडी भरपूर पडले तर आता गोकरं कसं सकाळचं शेकोटी वगैरे करायला वापरायचं. नाही तर असं झाडाच्या मुदात वगैरे टाकलं ना तेवढंच खत होऊन जातं. हे बघा इकडे केळबे वगैरे आलेले आहेत. तर चला वाडा वगैरे साफ करून झाला आहे, तर दुसऱ्या कामाला लागूया. सॉरी. चला बैल वगैरे येतील दुपारी. चला हा व्हिडिओ एवढाच होता. आणि भरपूर जणांच्या कमेंट होत्या की बैलांना लोंढा वगैरे का बांधतात. तर लोंढा कशासाठी बांधतात ते सांगितलं. कारण पळतात आमचे बैल, पळतात त्यामुळे गावाला जे कोकणी माणूस आहे त्याला बरोबर कळतं की लोंढा का बांधतात.
त्यांना माहिती आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत गावच्या. बाकी काठी तर ठेवावी लागते, कारण काठीने मारता कशाला. तर बैलांच्या जर तुमच्या हातात काठी नसेल ना तर बैल पण तुम्हाला ऐकणार नाही, कारण तो मुकं जनावर आहे. त्याला जेवढं तुम्ही जीव लावाल तेवढं तुमचं ऐकणार आणि आपल्या मनासारखं वागणार तो. आणि खरंच आता बघितलं ना, आम्हाला मारायला येतात, कारण आम्ही आता कधीतरी जातो त्यांच्या पुढ्यात, पण माझे वडील अजून मोठे बाबा वगैरे हे सोडतात त्यांना दर दिवशी, तर त्यांना काहीच नाही करत बघा, असं आहे. त्यामुळे सगळं. आणि हे इथं डोलगा आहे. हे डोलगा आहे ना, आपल्याला जेव्हा लावणी वगैरे करतात ना त्या टायमिंगला त्यांच्या तोंडात बांधायला लागतं. हे आहेत आधीची, आता लावणी वगैरे असे सोडली ना शेती वगैरे. तर चला, हा एवढाच व्हिडिओ होता. सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, खरंच सांगा कमेंट करून. मस्त वाटतं गावच्या व्हिडिओ. ॲक्च्युली गावी आल्यावरतीच बरं मस्त वाटतं इथं. चला व्हिडिओ एंड करतो. सो कमेंट करून नक्की सांगा आपली व्हिडिओ कशी वाटली. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय बाय. अशाच व्हिडिओ अजून येतील, गावच्या व्हिडिओ येतील आता. चला बाय बाय, टाटा.